सक्षम पोलीस टाइम्स न्यूज 112 सक्षम जनतेचा आवाज। मनमाड शहरासाठी अत्यंत अभिमानाची आणि ऐतिहासिक अशी मोठी बातमी समोर आली। नांदगाव विधानसभा मतदारसंघाचे शिवसेना आमदार सुहास कांदे यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे मनमाडमध्ये उभारण्यात येणाऱ्या नियोजित आधुनिक आणि भव्य भीमसृष्टी महत्त्वाकांक्षी प्रकल्पाला आता गती मिळण्याची चिन्ह निर्माण झाली। या प्रकल्पासाठी राज्य शासनाकडून मोठा निधी उपलब्ध करून देण्याबाबत सकारात्मक भूमिका घेण्यात आली असून मुंबई इथं मंत्रालयात सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांच्या अध्यक्षतेखाली भीमसृष्टी प्रकल्पासंदर्भात पार पडलेल्या उच्चस्तरीय बैठकीत आमदार सुहास अण्णा कांदे यांनी मनमाडमध्ये भीमसृष्टी उभारण्याची गरज सविस्तरपणे मांडली। तसंच नगर परिषदेतर्फे सादर करण्यात आलेला आराखडा आणि प्रकल्पाचं सादरीकरण पाहिल्यानंतर मंत्र्यांनी समाधान व्यक्त केले आणि या प्रकल्पासाठी मोठा निधी उपलब्ध करून देण्यास सकारात्मक भूमिका दर्शवली। विशेष म्हणजे मनमाडमध्ये भीमसृष्टी उभारण्याची संकल्पना पुढे आणणे, त्यासाठी योग्य जागा, आराखडा, मंत्रालयीन पातळीवर पाठपुरावा आणि संबंधित विभागांशी सातत्याने समन्वय साधणं हे काम आमदार सुहास अण्णा कांदे यांनी सुरुवातीपासून केलं आहे। त्यांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांमुळेच हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प आता प्रत्यक्ष मंजुरीच्या दिशेनं वेगानं वाटचाल करत असल्याचं जनतेमधून बोललं जात आहे। मनमाड शहराचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याशी ऐतिहासिक संबंध आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मनमाडला 3 वेळा आले होते। त्यांच्या भेटींमुळे सामाजिक परिवर्तनाच्या चळवळीला या परिसरात नवी प्रेरणा मिळाली होती। त्यामुळे बाबासाहेबांच्या विचारांचा आणि कार्याचा वारसा जपणारी अत्याधुनिक भीमसृष्टी मनमाडमध्ये उभारली गेल्यास ती केवळ स्मारक ठरणार नाही, तर सामाजिक परिवर्तन, शिक्षण, संशोधन आणि पर्यटनाचं महत्त्वाचं केंद्र ठरू शकते, अशी भावना व्यक्त होत आहे। या बैठकीला समाज कल्याण विभागाचे वरिष्ठ अधिकारी, नाशिक जिल्ह्यातील अधिकारी, मनमाड नगरपालिकेचे मुख्याधिकारी शेषराव चौधरी तसंच वास्तुविशारद राजू परदेशी उपस्थित होते। मनमाडमध्ये उभारण्यात येणाऱ्या भीमसृष्टीमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा अंदाजे 100 फूट उंचीचा भव्य पुतळा, डिजिटल संग्रहालय, संविधान भवन, ग्रंथालय, अध्ययन केंद्र, बौद्ध विहार, उद्यान, सांस्कृतिक सभागृह आणि अत्याधुनिक प्रकाशध्वनी शो अशा विविध सुविधांसह डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनातील 10 महत्त्वाचे प्रसंग साकारण्यात येणार आहेत। भीमसृष्टीचा आराखडा पाहिल्यानंतर सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनातील 10 महत्त्वाचे प्रसंग साकारण्यात येणार आहेत। भीमसृष्टीचा आराखडा पाहिल्यानंतर सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी प्रकल्पाला सकारात्मक प्रतिसाद देत मोठा निधी उपलब्ध करून देण्याचे सहकार्य करण्याची ग्वाही दिली। आता या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाला अंतिम प्रशासकीय मंजुरी आणि निधी मिळाल्यानंतर मनमाड शहर राज्यातील एक महत्त्वाचं आंबेडकरी प्रेरणास्थळ म्हणून नव्या ओळखीनं समोर येणार आहे। न्यूज ब्युरो, सक्षम पोलीस टाइम्स, न्यूज 112 मनमाड।